Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. काल डिस्ट्रिक्ट जज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झालेली आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर खूप चांगले गेलेले आहे. त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. सगळे विद्यार्थी मेन्स कोर्स किंवा मेन्स एक्झामिनेशनच्या तयारीला आता लागलेले आहे आणि इथे काल मी थोडंसं विसरले होते. कंप्लीट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिला होता की हाऊ टू प्रिपेअर अँड हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन आणि माझे जे कोर्सेस आहे मेन्स एक्झामिनेशनच्या रिगार्डिंग दॅट. बट त्यामध्ये मी थोडं विसरले होते की आता 28 वॅकन्सी नाही 42 वॅकन्सीसाठी कालची एक्झाम झालेली होती. कारण 30+ परत त्यांनी 2 आणि 32 असे समथिंग काहीतरी 2 टर्म्समध्ये ॲड केलेल्या जागा होत्या. त्यामुळे पूर्ण वॅकन्सी 42 आहे. म्हणजे एकंदरीत काल आपण डिस्कशन केलं की 50 ते 60च्या दरम्यान कटअप लागेल. होऊ शकतं की 50च्या खालीही जाऊ शकतो. पेपर ॲव्हरेज होता, खूप अवघड नाही किंवा खूप सोपाही नव्हता. त्यामुळे तुम्हाला जर 47 जरी मार्क्स पडले असेल किंवा 45 जरी असेल तर प्लीज स्टार्ट युअर प्रिपरेशन फॉर द मेन्स एक्झामिनेशन. ठीक आहे. काल मी थोडंसं कन्फ्यूज झाले किंवा विसरून गेले की ते ॲड केलेल्या वॅकन्सी नंतर माझ्या लक्षात राहिलं नाही. त्यामुळे मी आवर्जून आता वेळात वेळ काढून इंटरवलमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सो तुम्हाला प्रिपरेशन्स लगेच स्टार्ट करायचं आहे. कारण 42 वॅकन्सी म्हणजे आत्तापर्यंत भूतो ना भविष्य जे एक्झामिनेशन्ससाठी इतक्या वॅकन्सी नाही निघल्या आहे आणि 2025मध्ये सुद्धा ह्या वॅकन्सी अजून निघणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी 2025साठी तयारी करत आहेत त्यांनी सुद्धा इथे प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. मेन्स एक्झामिनेशन कोर्स मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे आपल्या ॲपवर, ज्युडिशियल विंग्स ॲपवर. आज रात्रीपर्यंत त्याच्यामध्ये ऑल मटेरियल इन्क्लूड मिळेल तुम्हाला. थर्ड थिंग आहे की लाईव्ह लेक्चरसुद्धा होणार आहे तुमचे. फोर्थ थिंग आहे की जजमेंट रायटिंग, एसे रायटिंग, क्वेश्चन्स आन्सर रायटिंग विथ नोट्स मिळणार. आणि एक विद्यार्थ्याचा क्वेश्चन असता की यस PDF डाउनलोड करता येईल का? तर डेफिनेटली PDF डाउनलोड झाल्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार. ठीक आहे. हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. त्यानंतर जे हे विद्यार्थी आता मेन्स एक्झामिनेशनची तयारी करू इच्छित आहेत त्यांनी लवकरात लवकर तयारी सुरू करावी. कारण की तुम्हाला जास्त वेळ इथे मिळणार नाही आहे. कारण डिस्ट्रिक्ट जज या पोस्टची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे पटापट हे पोस्टिंग तुम्हाला मिळणार आहे. MPSC सारखं 1 ते 1.5 वर्ष यामध्ये जात नाही. PDF डाउनलोड होतील, तुमच्या सगळ्या नोट्स तुम्हाला प्रॉपरली मिळतील आणि मेन्स पेपरचं डिस्कशनपासून आपण इथे उद्यापासून क्लास सुरू करतो आहे. उद्यापासून इन द सेन्स की उद्या तुमच्या ॲडमिशन्स झाल्यानंतर. तर आज आणि उद्या 2 दिवसात पटापट ॲडमिशन्स करून घ्या. जरी तुम्हाला 1-2 दिवसात ॲडमिशन्सला लेट झालं तरीही तुम्ही ते रेकॉर्डेड बघू शकतात. बट फास्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स करायच्या. कारण सिलेबस संपवायला मग परत वेळ लागतो आणि मग ते सिलेबस संपत नाही. त्यामुळे प्लीज स्टार्ट युअर ॲडमिशन्स आणि ॲडमिशन्स जशा पटकन उद्यापर्यंत होईल लगेच आपण बॅच सुरू करणार आणि PDF डाउनलोड करून घेता येणार. पेपर डिस्कशन, मेन्सचं काय असतं, पॅटर्न काय आहे, क्रायटेरिया काय, तो कसा आपल्याला सोडवायचा, यापासून आपला बॅच सुरू होणार आहे. सो काहीही डाऊट्स आले तर कमेंट्स करू शकता किंवा काहीही डाऊट्स आले तर तुम्ही डायरेक्टली कॉलही करू शकता किंवा ॲपवर मेसेज करू शकता. सो 42 वॅकन्सी आहे. अमेंडेड मी तुम्हाला आज व्हिडिओ देते आहे. 42 वॅकन्सी म्हणजे खूप वॅकन्सी झाल्या. तुम्ही इझिली प्रिलिम्स पास होऊ शकता, जो की कालचा पेपर झाला. आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशनपेक्षा मेन्स एक्झामिनेशन खूप सोपी असते. कारण त्याला एक प्रॉपरली क्रायटेरिया धरून आपल्याला प्रिपरेशन करता येतं. कुठल्याही प्रश्न विचारला जात नाही. बेसिकली एक पॅटर्न ठरलेला असतो आणि हायकोर्ट्स कंडक्ट करतं. त्यामुळे खूप लवकरात लवकर एक्झाम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तुमचे होणार आहेत. त्यामुळे डोंट वेस्ट युअर टाईम. सो सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांचेही विद्यार्थी मला मार्क्स आणि